एका त्रिकोणाच्या बाह्य कोनांचे गुणोत्तर 2, 3, 4 या प्रमाणात आहे, तर त्रिकोणाच्या सर्वात लहान आंतर कोनाचे माप किती? या ठिकाणी दोन कॉन्सेप्ट दिला, एक बाह्यकोन आणि आंतरकोन. तर हे गणित सोडवताना सर्वप्रथम त्रिकोणाच्या तिन्ही बाह्य कोनांच्या मापाची बेरीज माहित पाहिजे आणि त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनाच्या मापाची बेरीज माहित पाहिजे. खूप ठिकाणी या गणितामध्ये कन्फ्यूज होतो आणि आंतरकोन आणि बाह्यकोन प्रत्येक जण 180 घेतो आणि उत्तर वेगळंच काढतो. तर बघा, हा त्रिकोण आहे, मी त्रिकोण काढला. या त्रिकोणाचे 1, 2, 3 आंतरकोन यांच्या मापाची बेरीज 180 असते. आणि हे जे बाह्यकोन आहे, हा एक सरळ रेषा आल्यामुळे हे आणि हे, तर या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. हे प्रथमतः लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता बघा, एक त्रिकोण आहे, त्याच्या बाह्य कोनांचे गुणोत्तर 2 ला 3 ला 4. आता हे बाह्य कोन झालं, यांचं गुणोत्तर आहे. आता यांची बेरीज केलं, 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे 9 आणि या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज आहे 360 अंश. 360 अंश. आता हे 9 आले, तर मी याला भागाकार देतो. 360 भागिले 9, 4 म्हणजे आपलं उत्तर आलं 40. किती? 40. तर यांचं गुणोत्तराचं जे प्रमाण आलं, एकाचं 40 आलं. समजा याला मी 2x पकडलं, 3x पकडलं, 4x पकडलं, इथं x लावलं, म्हणजे x ची किंमत माझ्याकडे 40 अंश आहे. गणित समजून घ्या, गणित खूप सोपं आहे, पण गणित समजताना एक लक्षात ठेवावं लागते की त्रिकोण, आंतरकोन आणि बाह्यकोन यांच्या मापाची बेरीज खूप महत्वाची आहे. माझं उत्तर 40 आलं. याचं 80, 120, 160 हे मला मिळालं. आता सगळ्यात मोठा कोन कोणता आहे हे एक लक्षात घेणं महत्वाचं आहे की त्रिकोणाच्या बाह्य कोनांचं हे 160 सगळ्यात मोठा आहे. ज्याचा बाह्यकोन सगळ्यात मोठा त्याचा आंतरकोन सगळ्यात लहान. सर्वात लहान आंतरकोन याचा सगळ्यात मोठा 160 आहे. मग त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 असते. तर 180 पेक्षा एक 160 मिळाला, तर 180 वजाबाकी 160 करा, उत्तर येतो 20. म्हणजे दिलेल्या त्रिकोणाच्या सर्वात लहान आंतरकोनाचे माप फक्त 20 अंश. हा उत्तर अचूक राहील. हे लक्षात ठेवा. समजलं? बिलकुल समजलं असेल, कारण हा कन्सेप्ट महत्वाचा आहे. आंतरकोन आणि बाह्यकोन हा जर कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल तर त्रिकोणावरचे कोणतेही गणित तुम्ही अचूक सोडवू शकता. धन्यवाद.